कार्यक्रम एक वेगळा आहे. याच मॅडमचं खरंच कौतुक केलं पाहिजे की इंदिरा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून स्पोर्ट्स आज पाहतो आपण, तुम्ही सगळं पाहिलं असेल की त्यांनी चाणक्य नावाने त्यांच्या आईने ते नाव सुचवलं. त्यांनी आज इथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सगळ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक त्यांनी त्याची उभा केलेलं आहे. आणि ते पाहिल्यानंतर निश्चित प्रकारे एक पुण्यासारख्या शेजारी असणाऱ्या इथं विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे. आणि शेवटी मॅडमचं त्यांच्या सगळ्या टीमचं निश्चित प्रकारे या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून कौतुक करतो. आणि क्रीडा मंत्री म्हणून मी आज ठरवलंय की जिथं जिथं एक चांगल्या गोष्टी होत आहेत, चांगल्या गोष्टी करता येतील, अजूनही या बाबतीमध्ये अजून काही सुधारणा करता येतील, तो करण्याचा प्रयत्न या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नवीन काय करता येतील. आणि सचिन खिलारेसारखे असे अनेक खेळाडू या राज्यातून देशाला कसे निर्माण करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा एक कार्यकर्ता या राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा जे कॉम्प्लेक्स बघताय इथं उभा आहे ती आमचे क्रिकेट ग्राउंड आहे आणि इथे आहे आईच्या नावाने आहे, वडिलांच्या नावाने आहे. मोठी आता स्कॉलरशिप आम्ही आज पहिली स्कॉलरशिप 21 लाखाची डिक्लेअर केलेली आहे आणि त्याच्यातून नक्कीच आज आपण खूप काही करत राहून ही पहिली स्टेप आहे माझ्याकडे. आणि आज एवढा मोठा आमच्याकडे इथे जमीन आहे, त्याच्यामध्ये नक्कीच सरांच्या मदतीने आम्ही खूप काही मोठ्या मोठ्या इथे गोष्टी क्रीडेमध्ये नक्की करू. आणि मला नक्कीच माहिती की हे गव्हर्नमेंट आमचं सहकार्य करेल, आजपर्यंत करत आलेलं आणि याच्या पुढे नक्कीच करेल. आणि आज सचिन खिलारी आहेत, पुढे अजून नक्कीच सचिन खिलारीसाठी अजून पुष्कळ स्पर्धक तयार होतील एवढी माझी नक्कीच गॅरंटी आहे.